भाजपचा मास्टर स्ट्रोक की दिग्गजांचा पत्ता कट. विधान परिषदेसाठी 30 नावांची यादी दिल्लीला रवाना, पण त्या अटीने अनेकांची झोप उडवली. आणि ती अट कोणती आहे पाहूया. त्याआधी थेट बातमी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. राजकारणात मागच्या दाराने प्रवेश करणं हा अनेकांसाठी सुरक्षित मार्ग असतो. जनतेने नाकारलं तरी विधान परिषदेच्या आमदारकीची खुर्ची मिळवून आपलं राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याची स्वप्न अनेक दिग्गज पाहत आहेत. पण यावेळेस भाजपने असा काही गुगली टाकला आहे त्याने भल्या भल्यांचे राजकीय हिशोब चुकणार आहे. 30 नावांची यादी दिल्लीला पोहोचती तर खरी, पण तिथे एका अशा अटीची टांगती तलवार आहे जी थेट मोठ्या नेत्यांच्या राजकीय भविष्यावर घाला घालू शकते. कोण आहे ते 30 शिलेदार आणि कोणाचं नशीब या एका अटीमुळे धोक्यात आलंय? तर मित्रांनो, दिल्लीची ती अट काय आहे की जी पराभूतांना नो एंट्री ठरेल? तर भाजपच्या मुंबईतील बैठकीत 30 जणांची नावे निश्चित करण्यात आली, पण या यादीवर दिल्लीत अंतिम शिक्कामोर्तब होताना एक अत्यंत जाचक अट लागू होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्या नेत्यांनी अलीकडच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका लढवल्या आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, अशांना विधान परिषदेवर संधी दिली जाणार नाही. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केलं की लोकांनी ज्यांना नाकारलं आहे त्यांना पुन्हा मागच्या दाराने सभागृहात पाठवणं हे लोकशाहीच्या आणि पक्षाच्या प्रतिमेच्या दृष्टीने योग्य नाही. या निर्णयामुळे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक बड्या नेत्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर प्रश्न हा आहे की कोणाचं नाव आहे या यादीत, पण कोणाची धडधड वाढली? तर गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत 30 जणांची नावे चर्चेत आली. यामध्ये काही अत्यंत वजनदार नावांचा समावेश आहे, जसे की केशव उपाध्ये, माधवी नाईक, मनोज कोटक, डॉक्टर उपेंद्र कोठेकर. तसेच युवा आणि आक्रमक नेत्यांमध्ये राम सातपुते, जगदीश मुळीक आणि नवे पक्ष प्रवेश मधील प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर आणि स्थानिक नेत्यांमधील रणजित सिंग निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, राजेश पांडे. यातील अनेक नेते असे आहेत जे नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये पराभूत झाले आहेत. जर दिल्लीने पराभूतांना संधी नाही ही अट कडकपणे पाळली तर या यादीतील अर्ध्याहून अधिक नावांचा पत्ता आपोआप कट होणार आहे. काँग्रेसमधून भाजपचे आलेल्या प्रज्ञा सातव यांनी उमेदवारी जवळपास निश्चित मानली आहे. भाजपने त्यांना उमेदवारी देऊन महिला नेतृत्व आणि काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावण्याचा प्लॅन आखला आहे. विधान परिषदेच्या एकूण 9 जागांपैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यातील 1 जागा प्रज्ञा सातव यांच्यासाठी राखीव होऊ शकते. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींचा कल हा नव्या चेहऱ्यांकडे आहे, विशेषतः ज्यांनी संघटनेत अनेक वर्षे निष्ठेने काम केलं आहे पण त्यांना निवडणुकीची संधी मिळाली नाही. अशांना विधान परिषदेवर पाठवून आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जातीय आणि प्रादेशिक समीकरण साधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण भाजपच्या या भूमिकेमुळे सर्वाधिक धक्का अशा नेत्यांना बसणार आहे जे स्वतः पक्षाचे हेवीवेट समजतात. मागच्या दाराने येऊन मंत्रीपद मिळवायचं हा जो जुना फॉर्म्युला होता त्याला आता भाजपने छेद दिला आहे. यामुळे पक्षात नाराजी नाट्य रंगणार की नव्या दमाचे नेतृत्व पाहायला मिळेल. भाजपची ही 30 नावांची यादी म्हणजे केवळ एक शिफारस आहे. खरा क्लायमॅक्स तर तेव्हा येईल जेव्हा दिल्लीहून 5 नावं फायनल होऊन येतील. त्यात धक्का तंत्र वापरून जुन्यांना घरी बसवलं जातं की पुन्हा एकदा नेत्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य मिळतं. यासाठी पाहत राहा थेट बातमी.